चला मी करते आज उडीद वडे. पण हे उडीद वडे ना की सांबारबरोबर खायचे किंवा नाही दह्याबरोबर खायचे. ह्या वड्याची डाळ मी भिजायला घातली, भिजवून ती वाटलेली आहे आणि त्यामध्ये फक्त हिरवी मिरची, लसूण, जिरी, ओवा टाकलेले आणि मोठी मोठी डाळ वाटली. बघा किती छान वडे झालेत आणि इतके कुरकुरीत लागतात ना, तुमच्या त्या बेसन पिठाच्या भज्यांपेक्षा सुद्धा भारी असतात. असं म्हणतात की मच्छिंद्रनाथांना परीक्षा पाहायची होती गोरक्षनाथांची. तर ते एका ठिकाणी मागायला गेले होते भिक्षा. एका बाईनं त्यांना हे वडे दिले. मच्छिंद्रनाथांना ते खूप आवडले. त्यांनी गोरक्षनाथांना सांगितलं की मला अजून पाहिजे. ते गेले, त्यांनी त्या माईकडे मागितलं. ती माई द्यायला तयार नव्हती. तिला वाटलं की एकदा दिलं हा बाबा परत आला म्हणून ती म्हणली की नाही आता. ते म्हणले माझ्याकडून काय पाहिजे ते घ्या. माईनं सुद्धा गोरक्षनाथांची परीक्षा पाहायचं ठरवलं. ती बोलली की मला तुझा डोळा काढून देशील. गोरक्षनाथांनी असा हात घातला डोळ्यामध्ये आणि त्यांचा डोळा काढून त्या माईजवळ दिला. ती माई जोरात ओरडायला लागली. तिला भीती वाटली शाप देण्याची. म्हणून हा वडा श्राद्धाला हा करतातच. तर बघा मी पण केलेत हे वडे, खूप छान झालेत. तर चला भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये.